नाशिकमध्ये गोळीबार करून दहशत माजवणारे 2 सराईत गुन्हेगार गुंडाविरोधी पथकाच्या जाळ्यात. नाशिक रोड उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजवणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना गुंडाविरोधी पथकाने केली अटक. एका देशी कट्ट्यासह 4 जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली 10 लाख रुपये किमतीची स्कोडा 4चाकी वाहन जप्त. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर, राजूर, अकोले परिसरातून सापळा रचून यशस्वी कारवाई. नाशिक रोड उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी गोळीबार, खंडणी वसुली आणि वाहनांची नासधूस करून दहशत माजवणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात नाशिक शहर गुंडाविरोधी पथकाला मोठे यश आले आहे. 29 जुलै 2026 रोजी नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळ फिर्यादीच्या पोटाला पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी देत 17,000 रुपये बळजबरीने वसूल करण्यात आले होते, ज्यावरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच 30 जुलै 2026 रोजी रात्री उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनाकारण शिवीगाळ करत मर्सिडीज कारची काच व हेडलाईट फोडली आणि भूषण उर्फ स्वप्नील गोसावी याने फायबरच्या कट्ट्याने गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. उपनगर पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले होते. गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संदेश पवार यांनी पथके तयार करून गुप्त बातमीदारांमार्फत आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींचा माग काढला. आरोपी अहमदनगर, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर येथे लपून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाली. आरोपी संगमनेर व राजूर परिसरातील दुर्गम भागात लपल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने लोणी मार्गे कोल्हापूर परिसराची व सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. राजूर साखर कारखान्याकडे स्कोडा कार MH39J3147 मधून जाताना पोलिसांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून व वाडीस घेरून सिनेस्टाईल पद्धतीने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. तब्बल 11 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त अटक करण्यात आलेले आहेत. स्वप्नील उर्फ भूषण सुनील गोसावी, वय 25 वर्ष, राहणार त्रिमूर्ती चौक, सिडको, नाशिक. आकाश दीपक गायकवाड, वय 25 वर्ष, राहणार लक्ष्मीनगर, शिर्डीनगर रोड, अहिल्यानगर. 1 लाख रुपये किमतीचा देशी बनावटीचा गावठी कट्टा, 4,000 रुपये किमतीचे 4 जिवंत राऊंड, 10 लाख रुपये किमतीची गुन्ह्यात वापरलेली स्कोडा कार MH39J3147. दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून गुंडाविरोधी पथकाच्या या धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.